ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। चांदवड शहरामधील आठवडे बाजारामधील अतिक्रमणधारक टपऱ्यांवरती चांदवड नगर परिषदेच्या वतीने हतोडा पडलाय। टपरीधारकांवरती आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे अशी भावना व्यक्त होतीये। आमचं कुटुंब वाऱ्यावरती सोडू नका, आमचं पुनर्वसन करा, सर्वांचे सरसकट अतिक्रमण काढा, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा टपरीधारकांनी यावेळी दिला आहे। चांदवड येथील शहरामधील आठवडे बाजारामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांपासून असलेल्या अतिक्रमित जागेवरील टपऱ्या आणि त्यापुढील शेड चांदवड नगर परिषदेच्या वतीने त्वरित काढावे अशा नोटीस चांदवड नगर परिषदेने दिली होती आणि या टपरीधारकांना अनेक वेळा नोटिसा देऊन देखील बऱ्याच वर्षांपासून हे अतिक्रमण निघत नव्हतं। त्यामुळे आठवडे बाजारामध्ये सुमारे 70 ते 80 टपऱ्या अतिक्रमणग्रस्त होत्या। अखेर शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून नगर परिषदेने 3 JCB ट्रॅक्टर कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती। त्यानुसार सकाळी चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, बांधकाम अभियंता भालचंद्र क्षीरसागर तसेच चेतन गांगुर्डे, डोनो मगर आणि सर्व कर्मचारी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर आणि पोलीस कर्मचारी आणि महावितरणचे कर्मचारी, सफाई कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। सकाळी या अतिक्रमणधारक टपरीधारकांना आपण आपल्या टपऱ्या इथून त्वरित हलवाव्यात अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या आणि काही अतिक्रमित ओटे काढण्यासाठी नगर परिषदेच्या JCBच्या साहाय्याने सुरुवात करताच सर्वत्र अतिक्रमित धारकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या टपऱ्यांमधील माल हरवण्यास आणि टपऱ्यांच्या पुढील पत्र्याचे शेड काढण्यास सुरुवात केली। दुपारपर्यंत 70% काम स्वयंस्फूर्तीने सुरू होतं। टपरीधारकांना मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या बैठकीमध्ये 3 टप्प्यामध्ये अतिक्रमण काढणार असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र सकाळपासूनच सरसकट अतिक्रमण काढण्यात येत आहे। अनेक टपरीधारकांनी यावेळी रोष व्यक्त केला की सर्वांचं अतिक्रमण काढा, तुम्ही सर्वांचं अतिक्रमण का काढत नाहीये? या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढले, मात्र त्यांचं पुनर्वसन कधी करणार आणि या जागेवरती PT शॉपमध्ये किती डिपॉझिट घेणार, पूर्वीच्या लोकांना कसं देणार, किती भाडं असणार, या मुद्द्यांवरती मात्र प्रशासकीय अधिकारी आणि टपरीधारकांमध्ये चांगलेच खटके उडालेत। जे खरे टपरीधारक आहेत त्यांनाच PT शॉप द्यावे, अन्यथा काही लोक टपऱ्या भाड्याने देत आहेत। तरी टपरीधारकांवरती आज बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्यांचं पुनर्वसन करून त्यांना तातडीनं शॉप द्यावे अशी मागणी टपरीधारकांच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे दीपक शिरसाट, नंदू हिंगमिरे तसेच विष्णू कोतवाल, बापू राऊत, प्रशांत राऊत, संदीप वाघ अनेक टपरीधारकांनी त्वरित पर्यायी जागा आणि PT शॉप द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे। दरम्यान चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, 3 अधिकारी आणि 30 कर्मचारी यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये चांदवड येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली। यावेळी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढली आहेत। शाब्दिक चकमक वगळता अतिक्रमण काढण्याचं काम सुमारे 2 दिवस चालणार आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। तर आज नगर परिषदेतर्फे अतिक्रमणाची मोहीम हाती घेण्यात आलेली, याबद्दल काय सांगाल आपण? मागच्या 15-20 दिवसापूर्वी बाजारपेठेतील नागरिकांना, अतिक्रमित नागरिकांना नोटिसा दिलेल्या होत्या, नोटिसा इश्यू केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने त्यांना वेळही देण्यात आलेला होता, परंतु त्याचं अतिक्रमण त्या लोकांनी नकारल्यामुळे आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस आम्ही अतिक्रमण मोहीम राबवलेली आहे। सदर अतिक्रमण मोहिमेकरता 3 JCB, 5 ट्रॅक्टर, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य केलेले आहे। त्यामध्ये पोलीस निरीक्षक आणि 14 पोलीस सहकारी कर्मचारी आमच्यासोबत आहेत। हे अतिक्रमण किती टप्प्यात चालणार आहे? अतिक्रमण किती दिवस चालणार आहे? 3 दिवस। सर, हे पहिला टप्पा, दुसरा टप्पा असं 3 टप्प्यात सांगण्यात आलं होतं व्यावसायिकांना, तर मग यांना काही मुदत दिली यांची दुकानं आवडण्यासाठी? दिलेली होती ना मुदत। आपण 13 तारखेला त्यांना नोटीस दिली होती। यापूर्वी देखील 6 महिन्यापूर्वी आपण त्यांना कळवलेलं होतं की आपल्याला अतिक्रमण। आता 4-5 दिवसापूर्वी एक मीटिंग झाली होती, त्याच्यात ठरवलं होतं की एक साईड पहिले घेण्यात येणार, नंतर एक साईड घेणार, पण मग आज तर सरसकट सगळीकडे हे करताय। त्यांना सांगितलं होतं तर तुम्ही काढून घ्या, परंतु कोणीच त्याबाबत दखल घेतली नाही, काढलं नाही, त्याच्यामुळे ही मोहीम घेतली। यांचं पुनर्वसन संदर्भात काही केलंय का? पुनर्वसन संदर्भात काही करण्यात आलंय? पुनर्वसनासाठी आता जो शासन निर्देशानुसार कारवाई होईल त्यांना पुनर्वसन केलं। PT शॉप मंजूर आहे असं ऐकण्यात आलेलं आहे, तर ते खरं आहे? मंजूर आहे।
हे जे जुने व्यवसाय किंवा जे उद्योग शासनाच्या निर्देशानुसार त्याची कार्यवाही केली जाईल आणि शासन निर्णय जे येतील त्याप्रमाणे त्यांना अलॉट केले जातील. काही डिपॉझिट किंवा भाडं काही ते शासन ठरवलं त्याप्रमाणे. तो आता आम्हाला मान्य आहे. हां शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो आता आम्हाला मान्य आहे. पण मग त्यांनी आमचं उदरनिर्वाहाची सोय करावी. त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला पेटी शॉप देऊ ते करू, पण आज आम्हाला 25 वर्ष झाले आमचं सगळं त्याच्यावर होतं. त्यांनी आमची सगळी सोय करून दिली. तुम्ही स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढलं आहे का JCB लावलं आहे काही? नाही नाही नाही, आम्ही स्वयंमेच्याने काढतोय. त्यांनी सकाळी लावलेलं होतं, आम्ही त्यांना सांगितलेलं आम्हाला थोडा टाईम द्या, आम्ही काढतोय. पण त्यांनी फक्त जे शब्द दिलेला आहे आम्हाला त्याच्यावर ठामपणे त्यांनी यूज करावं. शासनाकडनं तीच अपेक्षा आहे की तुम्हाला भविष्यात पेटी शॉपमध्ये गाळे भेटावे. गाळे भेटावे एवढी अपेक्षा आहे आमच्यासाठी. आणि आमचा पहिले विचार करावा, त्यातून आज उद्या त्यांनी पेटी शॉप उभं करावा हां आणि त्याचा निलाव करावा. आज तालुक्याची जागा आहे, लोक येऊन करतील, मग आम्ही करायचं काय? पैसा बी हवा ना. ते म्हणतील 5 लाख द्या 10 लाख द्या, कुठून आणायचं एवढं पैसा? शासनाने हा विचार करावा पुढे विनंती आहे आमच्यावाली. आणि जो न्याय आम्हाला करू राहिले आमच्यासोबतचे ते सगळ्यांसोबत केलं पाहिजे. असं नाही का फक्त आमचंच करावा, हे नाही, जे करते ते सर्वांसोबत केलं पाहिजे. हॅलो, मी विष्णू कोतवाल. न्याय करायचा सर्वांना सारखाच करा, अतिक्रमण काढायचं तर सरसकट काढावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपलं दुकान किती वर्षापासून आहे? माझं दुकान 20 वर्षापासून आहे. काय अपेक्षा आहे शासनाकडनं? शासनाकडनं काय अपेक्षा आहे? अपेक्षा तुम्ही जो न्याय करताय तुमचा सरसकट करावा हीच माझी अपेक्षा, दुसरं काही नाही. कारण काहींना न्याय देताय, काहींना नाही देताय. तुम्ही हीच करायचं तर सर्वांना सारखं न्याय द्यावा. मी संदीप उपप्रवाद. माझं 22 वर्षापासून दुकान इकडे. हां. मी माझं दुकान काढायला पहिले 1 लाख रुपये जमा करायला पाहिजे होते. मला 22 वर्ष झाली. मला यांनी हमी द्या अशी कमी इकडे गाळा देऊ शकतो का? तुम्ही नाही का हे दुकानं ठेवून राहिले ना, आमच्या दुकानं का बरं काढून राहिले? हे 5 महिन्याचे 7 महिन्याचे पोरं घेऊन चालू राहिले तुम्ही. 7.5 महिन्याचे 9 महिन्याचे आम्ही 20-22 महिने 20-22 वर्ष राहिलो. यांचं काय अत्याचार सगळ्यांवर झाला पाहिजे. मग सरसकट काढा, एकही ठेवू नका. चॅनल बघतो. नाही तर आम्ही इकडे संध्याकाळी लगेच जेवण खाऊन करून इकडं. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी.